यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवर्षीय निवडणुकीचं मतदान आपण पाहत आहे. उद्या 21 जूनला होत आहे आणि सध्या कराड येथील केंद्रावर मतदान साहित्याचं वाटप करण्यात येते. आपण पाहत आहे 130 गावांचं कार्यक्षेत्र असलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीची प्रक्रिया उद्या पार होते. 21 जूनला आणि 23 जूनला याचा निकाल लागणार आहे. एकूणच 153 मतदान केंद्रावरची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील 89 गावांचा समावेश होतो, तर सांगली जिल्ह्यातील 64 गावांचा समावेश होतो. सुमारे 50,000 जे सभासद आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये सध्या दुरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे संस्थापक पॅनेल आहे अविनाश मोहिते यांचा, तर दुसरीकडे जयवंतराव भोसले सहकार पॅनेल. त्याच्यामध्ये अटीतटीची लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. मतदार राजाने कोणाला स्वीकारलंय कोणाला नाकारलंय हे पाहण्यासाठी आपल्याला 23 जूनची वाट पाहावी लागणार आहे. या लढतीत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष सध्या वेधून राहिलंय. एकूणच 153 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया उद्या 21 जूनला होते. 50,000 मतदार सभासद जे आहेत कृष्णा कारखान्याचे ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सातारा जिल्ह्यातील 89 गावातील सभासद, तर सांगली जिल्ह्यातील 64 गावातील सभासद आपला निवडणुकीचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 23 जूनला निकाल लागणार आहे. लढत अतिशय महत्वपूर्ण मानली जाते. साहित्याचं सध्या प्रकारे ते वाटप करण्यात आले. आपण पाहत आहे निवडणुकीचं जी मतदान केंद्रावर साहित्य आहे ते घेऊन जाण्यासाठी कर्मचाऱ्यांची जी गर्दी झाली आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहे.